99च्या निवडणुकीसाठी साहेबांचे थोरले बंधू मोहनशेठ कदम, थोरले सुपुत्र अभिजित आणि धाकटे सुपुत्र विश्वजित यांनी धडाडीनं मतदारसंघाचे दौरे केले. युवकांचे जनतेचे प्रश्न समजावून घेतले आणि मतदारांचा विश्वास संपादन करून 99च्या निवडणुकीत साहेब 18,000हून अधिक मतांनी विजयी झाले. जनतेनं त्यांना तिसऱ्यांदा कौल दिला. एक स्वप्न तर पुरं झालं, पण या आनंदात सहभागी झालेला अभिजित मात्र पुढे या जगात राहिला नाही. याही डोंगरा एवढ्या दुःखातून साहेबांनी स्वतःला सावरलं. आणि परिसरातल्या तरुणांमध्येच अभिजितला पाहत त्यांनी आपलं काम अखंड सुरूच ठेवलं. आता माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री आणि जलसंधारण मंत्रीपदाची धुरा साहेबांच्या हाती देण्यात आली. निवडणूक लढवताना साहेबांनी या भागातल्या रस्ता, पाणी, शिक्षण आणि उद्योग या प्रमुख 4 कामांविषयी जनतेला वचन दिलं होतं. आणि आज सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की या वचनांची त्यांनी 100% पूर्तता केली. निवडून आल्यानंतर 35 वर्षांपासून रखडलेल्या आणि गेल्या 9 वर्षांपासून पूर्णपणे बंद पडलेल्या यशवंत पाणी पुरवठा योजनेच्या समस्येची साहेबांनी फक्त 3 महिन्यात ऐतिहासिक सोडवणूक केली आणि परिसरातील सांडगेवाडी, आंधळी, पलूस येथील भागातील नापीक जमीन सुपीक झाली. जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तातडीनं सुटला. सुमारे 1,75,00,000 रुपये खर्च करून या योजनेला अग्रक्रम देण्यात आला. आज या योजनेमुळे 600 एकर जमीन ओलिताखाली आली आहे. एकीकडे वरच्या भागात पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे दुष्काळाचं संकट आलेलं असताना खालच्या भागात मात्र अतिओलितामुळे 4,500 हेक्टर जमीन प्रभावित झाली होती. शेतकऱ्यांना होणाऱ्या या क्षारपडीच्या त्रासाकडेही साहेबांनी तातडीनं लक्ष घालून जलसंधारण खात्यामार्फत वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, भिलवडी आणि इतर गावातील निचरा कालव्याचं काम झपाट्यानं सुरू केलं आणि पडीक जमिनीत पुन्हा एकदा हिरवेगार अंकुर फुटले. या कामासाठी तब्बल 2 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. साहेबांना उद्योग, व्यापार आणि संसदीय खातं असल्यामुळं साहेबांच्याकडे 6च महिने जलसाधारण खातं होतं. त्यामुळं तुपारीपासून भिलवडीपर्यंत जो नदीकाठचा भाग आहे त्या ज्या जमिनी बाद झालेत त्याला जीवदान देण्याचं काम आमच्या साहेबांनी केलं. आणि शेतकऱ्यांचा फार मोठा, अगदी ज्या जमिनी बाद होऊन जात होत्या त्या संपूर्ण जमिनी त्यांनी पिकाखाली आणल्या आणि जीवदान देण्याचं फार मोठं काम साहेबांनी केलं. कारण त्यांनी बारमाही कॅनल करण्यामध्ये पुढाकार घेऊन न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि भिलवडी वांगी मतदारसंघामध्ये त्यांचं चांगलं वातावरण आहे. त्यामुळं सर्व लोकांचं, गरिबापासून अगदी श्रीमंतापर्यंत, अगदी गोरगरिबांचा कैवारी ह्या नात्यानं त्यांच्याकडं किंवा ह्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघितलं जातं. सुरुवातीच्या काळात माझ्याकडे उद्योग खात्याबरोबरच जलसंधारण खातं होतं. मी धडाक्यानं निचरा करण्याची योजना त्या जलसंधारण विभागामध्ये समावेश करून नागठाणं, अंकलखोप आणि त्या सगळ्या परिस्थिती, भिलवडी, ज्या ज्या ठिकाणी निचरा कॅनल आहेत, निचरा जमीन खराब झाली होती, या ठिकाणी निचरा कॅनलचा धडाकेबाज कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि तो राबवला. पतंगराव कदमांनी हे पुढं होऊन काम केलं. त्यामुळं आमच्या गावामध्ये क्षारपट जमिनी कमी झाल्या. पाण्याचा निचरा होऊन तिचं उत्पन्न आता पहिल्यापेक्षा आता चांगलं निघायला लागले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी डॉक्टर पतंगराव कदमांनी भिलवडीच्या कृष्णा नदीच्या डाव्या तीरावर पूरसंरक्षक भिंत बांधण्याचं आश्वासन दिलं होतं. पण पाटबंधारे विभागाकडे निधी नव्हता. त्यासाठी साहेबांनी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद येथून 73 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आणि 220 मीटर लांबीच्या पूरसंरक्षक भिंतीचं बांधकाम अवघ्या 6 महिन्यात पूर्ण केलं. परत भेट जी गेलेली डॉक्टर पतंगराव कदमांनी केली तेव्हापासून काही धोका नाही. पण गावच्या लोकांच्या मागणीनुसार आमच्या भागचे आमदार उद्योगमंत्री पतंगराव कदम यांच्या प्रयत्नातून हे मंजूर झाला पूर संरक्षक भिंत. 2 ते 2,500 लोकांची वस्ती असलेले पाटलीवल्ली हा भाग पाण्यानं लोकांची घरं उद्ध्वस्त होणार होती, उठणार होती, पाण्यानं खचणार होती. ते साहेबांच्या मदतीनंच तटरक्षक भिंत झाल्यामुळं ती वाचली. साहेबांच्या सहकार्याने ते काम झालेलं आहे. फार मोठं साहेबांचं योगदान आहे त्यासाठी. काहींनी भिंत बांधतो म्हणून आमदारपद उपभोगलं,
पण नामदार कदम साहेबांनी मात्र दिलेलं आश्वासन पाळलं. पुराचा असाच त्रास औदुंबरच्या जागृत श्रीदत्त देवस्थानाला आणि औदुंबर गावालाही होत होता. हा धोका टाळण्यासाठी साहेबांनी 87 लाख रुपये खर्च करून 72 मीटर लांबीची पूरसंरक्षक भिंत उभारून भाविकांना आणि नागरिकांना दिलासा दिला. दत्त देवस्थान जे आहे हे कृष्णाच्या काठी आहे. तेव्हा कृष्णाच्या प्रवाहानं महापूर येऊन हे खातच येत होतं. तेव्हा पतंगराव साहेब आमचे कदम यांनी याच्यामध्ये लक्ष घालून हे पिचिंग मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. त्यामुळं या पुराचा धोका टळलेला आहे. संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियानाच्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या अंकलखोप आणि द्वितीय पुरस्कार पटकावलेल्या भिलवडी या गावांना साहेबांनी सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी प्रत्येकी खास 5-5 लाखांची मदत उदार हस्ते केली. त्याबरोबरच बर्ड फ्लूच्या संकटात पोल्ट्रीवाल्यांची झालेली तडफड साहेबांना बघवली नाही आणि तब्बल 10 वर्ष रखडलेली सबसिडी त्यांनी उद्योग खात्यामार्फत पोल्ट्री चालवणाऱ्यांना मिळवून दिली. माझा म्हणजे 1986 पासून पोल्ट्रीचा व्यवसाय आहे. पोल्ट्री माझ्या नावावरच आम्ही सुरू केली. त्यातून 86 ते 93-94 पर्यंत पोल्ट्री व्यवसाय चांगला होता. त्यामुळे आमची पोल्ट्री चांगली चालली होती. तिथून काय म्हणजे खाद्याचे दर महागले, बाकीचं म्हणजे सगळं मटेरियल महागल्यामुळं हा व्यवसाय आम्हाला परवडला नाही. आणि त्यानंतर आम्ही मग सबसिडीचं सुरू झालं. मग आम्ही साहेबांच्याकडे सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला जी सबसिडी दिली ती बुडत्याला काडीचा आधार, मुंगी जसं पाण्यात पडल्यानंतर त्याला पान मिळते तसं आम्हाला एक आधाराचं स्थान साहेबांनी मिळवून दिलं. डॉक्टर साहेबांनी उद्योगमंत्रीपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर ही 4-5 वर्षापूर्वी मुडकळी झालेली जी औद्योगिक वसाहत आहे त्याला ऊर्जितावस्था आणण्याचं काम त्यांनी आपल्या या कारकिर्दीत केलेलं आहे. सर्वसाधारण जेवढे 2004 पर्यंतचा जो अनुशेष आहे हे स्वतः येऊन इथं वाटप केलेलं आहे चेकद्वारे आणि संपूर्ण अनुशेष या पलूस तालुक्याचं त्यांनी भरून काढलेला आहे. ऐतिहासिक महत्व असलेल्या अंकलखोपच्या हुतात्मा भगतसिंग हायस्कूलला भारती विद्यापीठाच्या छत्रछायाखाली घेऊन त्यावर लाखो रुपये खर्च करून शाळेचा दर्जा आणि निकालाची गुणवत्ता साहेबांनी वाढवली. पलूस आणि अंकलखोप परिसर जोडण्यासाठी आमणापूरला कृष्णा नदीवर पूल बांधण्याचा सुमारे 3,70 लाख रुपये खर्चाचा महत्वपूर्ण प्रकल्प डॉक्टर पतंगरावजी कदमांनी हाती घेतला. या पुलामुळे अंकलखोप परिसरातले लोक पलूस तालुक्याच्या ठिकाणी 10 मिनिटात पोहोचू शकतील. हेच अंतर पार करण्यासाठी त्यांना 1 तासाचा जादा अंतराचा फेरा पडत होता. हा पूल माननीय पतंगराव कदम साहेबांच्या कार्यामुळे मार्गी लागलेला आहे आणि हा पूल मे 2005 पर्यंत पूर्ण होऊन जाईल. देशातच नव्हे तर पूर्ण आशिया खंडात भारती विद्यापीठाच्या माध्यमातून साहेबांनी सांगली जिल्ह्यातील पलूस या ठिकाणी अद्ययावत मशिनरीसह पहिलं द्राक्ष प्रक्रिया केंद्र सुरू केलंय. त्यासाठी प्रचंड मोठं वाईन पार्क निर्माण केलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या द्राक्षापासून तयार करण्यात येणाऱ्या वाईन्सचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यामुळे फक्त पलूस परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशात या प्रशिक्षणाला फार मोठं महत्व प्राप्त होईल. सुमारे 1 लाखाच्या वर एकरी उत्पादन होऊ शकतं हे दूरदृष्टीच्या साहेबांनी अचूक हेरलं आणि त्यातूनच आशिया खंडातलं हे पहिलं द्राक्ष प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र सुरू झालं. या सगळ्याचा प्रत्यक्ष फायदा पलूस आणि आजूबाजूच्या भागातल्या शेतकऱ्यांना होणार असल्यामुळं त्यांचा आर्थिक स्तर आणि जीवनमान उंचावण्यासाठी हा प्रकल्प संजीवनी ठरेल यात शंका नाही. पलूस तालुक्यातील मागासवर्गीय बांधवांना हक्काचा रोजगार मिळावा असं साहेबांचं खूप दिवसांचं स्वप्न कृष्णा वेरळा मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या निमित्तानं प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. पतंगरावजी, आपण ज्या कठीण परिस्थितीमधून पुढे गेलात, गरिबीशी टक्कर देत गेलात, अडचणीतून गेलात, कधी राजकीय परिस्थितीमध्ये टक्कर द्यावी लागली, पण आपण रडत बसला नाही. रडण्याचा आपला स्वभाव नाही. अनेक वादळ अजूनही पुढे आहेत, येऊ द्या म्हणतात. आणि हा जो पिंड तुमचा तयार झालाय, झगडण्याची जी वृत्ती आहे तुमच्यामध्ये, मला वाटतं की ती उपजत असण्यापेक्षा आपल्या असंख्य सहकार्यांच्या कर्तृत्वातून तुमच्या नेतृत्वामध्ये आलेली.
आणि हे नेतृत्व अशा एका अभिनिवेशाने पुढे जात आहे. या माळरानावर आता उद्यापासून इथं सुंदर अशा प्रकारचं एक नंदनवन फुलेल आणि या नंदनवनामध्ये येणारे जे हात असतील ते गरीब झोपडपट्टी मधले हात असतील की जिथे औद्योगिकरणामध्ये कधी समावेश झाला नाही. या सूत गिळणीमुळे अनेकांना आता रोजगाराची संधी मिळणार आहे. अशा प्रकारच्या पहिल्याच प्रकल्पाला डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी 53 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. काय मागासवर्गीयासाठी स्वतंत्र एक सूतगिरणी मी निर्माण केली. कृष्णागरा सूतगिरणी कुंडल पलूसच्या हद्दीमध्ये आम्ही MIDCच्या जवळ, आणि त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतलाय. जसे मेजॉरिटी सगळे संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन त्याच्यामध्ये मागासवर्गीय केलेत, तेव्हा कमीत कमी 60% लोकांना मागासवर्गीयच तिथं काम द्यायचं हा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. फक्त मोठमोठे उद्योग या भागात आणण्यासाठी साहेबांनी प्रयत्न केले असं नाही, तर सांगली ते पलूस आणि पलूस ते कडेगाव असा 2 औद्योगिक वसाहतींना थेट जोडणारा महामार्ग तयार करण्याच्या महत्वाकांक्षी कामालाही त्यांनी गती दिली आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत, वाडीपर्यंत पोहोचता येईल अशा कित्येक रस्त्यांचं बांधकाम करून त्यांनी मतदारसंघातील वाहतूक आणि दळणवळण सुलभ केलं आहे. एकट्या पलूस तालुक्यात करोडो रुपयांचा निधी केवळ रस्ता बांधणं, डांबरीकरण, खडी कामासाठी साहेबांनी उपलब्ध करून दिला. वसगडे गावातील रस्त्याच्या कामासाठी, खटाव ते माळवाडी रस्ता, ब्रह्मनाळमधील आनंदमठ रस्ता, चोपडेवाडी बोरबन ते मोरे वस्ती रस्ता, भिलवडीतील रस्त्याचं डांबरीकरण, अंकलखोप ते रामराव पाटील घरापुढील रस्त्याचं डांबरीकरण, चितळे डेअरी ते विहीर रस्ता, रामानंद नगर रस्ता, बुरुंगवाडीच्या रस्त्याचं खडीकरण आणि डांबरीकरण, भुवनेश्वर वाडी ते भिलवडी धनगाव रस्ता, धनगाव ते अनुगडेवाडी रस्ता, पलूस ते बोरजाई नगर रस्त्याचं डांबरीकरण, कुंडल नागराळे रोड भिलवडी आष्टी रस्ता, पुणदी नागराळे रस्ता, बुर्ली पूल, दुधोंडी घोगाव अंतर्गत रस्ता ही काही प्रमुख रस्ता दुरुस्ती बांधणीची उदाहरणं. बहुधा महाराष्ट्रातला हा एकमेव मतदारसंघ असावा जिथं उत्तम पक्क्या रस्त्यांचं जाळं विणलेलं आहे. खरं म्हणजे मतदारसंघातले रस्ते जोडत जोडत साहेबांनी जनसामान्यांच्या मनात पोचण्याचाच रस्ता तयार केलाय. भारतातले 2 नंबरचं देवस्थान असल्याकारणे यायची येण्या जाण्याची रस्ता नव्हती. त्यामुळे मग पतंगराव कदमांनी वचन दिल्याप्रमाणे रस्ता दुरुस्ती करून रस्ते येण्याच्या भक्त लोकांची सोय केली. माननीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या आमदार फंडातून आमच्या गावासाठी अंतर्गत रस्ते आणि गटारे यासाठी 5 लाखाची त्यांच्या आमदार फंडातून मदत मिळाली. रस्त्यांबरोबरच सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीनं गटारांचं बांधकामही साहेबांनी अग्रक्रमानं करवून घेतलं. बुरुंगवाडीचा मठ, सुकवाडीच्या शाळेचं मैदान आणि हजारवाडीचा अंतर्गत रस्ता ही साहेबांच्या हातून झालेली कामं गावकरी कधीही विसरणार नाही. तालुक्यांची केवळ निर्मिती होऊन भागत नाही, तर त्याचा फायदा जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्वाची कार्यालयं प्रत्यक्ष सुरू व्हावी लागतात हे हेरून दूरदृष्टी लाभलेल्या साहेबांनी केवळ 2.5 वर्षात पलूस तालुक्यात तहसील कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, पोलीस स्टेशन, उपकोषागार कार्यालय, बँक असं जाळं वेगानं विणून शेतकरी कष्टकऱ्यांचे हेलपाटे कायमचे थांबवले. पलूस तालुक्याच्या ठिकाणी साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये जनतेच्या प्रश्नांची योग्य ती दखल घेतली जाते. अशा लोकोपयोगी कार्यालयांबरोबरच मुलांचं आयुष्य घडवणाऱ्या अनेक शिक्षण संस्थांना साहेबांचा आशीर्वाद मिळाला.